पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या असा काही गोंधळ सुरू आहे की भल्या भल्यांना नेमकं चाललंय काय हेच कळेना। भाजपने 207 जागा जिंकून बहुमत मिळवले, पण दीदी म्हणतात मी राजीनामाच देणार नाही, कारण आम्ही नैतिकदृष्ट्या जिंकलोय। आता लोकशाहीत नैतिक विजय मोजायला काही मोजपट्टी नसते। लोकशाहीत विजय हा आकड्यांवर ठरतो, पण जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा संविधान मदतीला येतं। राज्यपाल आर.एन. रवी यांनी अखेर कलम 174 चा वापर केला आणि विधानसभा विसर्जित केली। आता हे नक्की काय प्रकरण आहे? विधानसभा विसर्जित केल्यावर काय होतं हेच सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी। भारतीय संविधानाचं कलम 174 राज्यपालांना ही पॉवर देतं। जेव्हा राज्यात घटनात्मक पेच निर्माण होतो, म्हणजे एकाकडे बहुमत आणि दुसरा खुर्ची सोडायला तयार नाही, तेव्हा राज्यपाल ही क्लीन अप प्रोसेस वापरतात। सगळ्यात आधी समजून घेऊया की विधानसभा विसर्जित होणे म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ आहे विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ अधिकृतपणे संपुष्टात येणे। जेव्हा राज्यपाल विधानसभा विसर्जित करतात तेव्हा त्या क्षणापासून कोणाचेही आमदारकीचे अधिकार राहत नाहीत। सभागृहाचे अस्तित्व संपल्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे अधिकार तांत्रिकदृष्ट्या संपुष्टात येतात। थोडक्यात सांगायचं तर ही एक क्लीन अप प्रोसेस आहे, ज्यामुळे जुनी व्यवस्था थांबवून नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होतो। भारतीय संविधानाचे कलम 174 राज्यपालांना हा विशेष अधिकार देते। जेव्हा राज्यात अशी घटनात्मक कोंडी निर्माण होते की बहुमत एकाकडे आहे आणि तरीही सत्तापालट सुरळीत होत नाही, तेव्हा राज्यपाल या कलमाचा वापर करून विधानसभा बरखास्त करू शकतात। बंगालमध्ये नेमकं हेच घडलंय। ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन ठणकावून सांगितलं होतं की मी राजभवनात जाणार नाही आणि राजीनामाही देणार नाही। पण संविधानिक प्रक्रियेपुढे हा हट्ट टिकत नाही। नियम असा आहे की एकदा का राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केल्याची अधिकृत नोटीस काढली की मुख्यमंत्र्यांचे पद आपोआप रद्द होते। म्हणजेच आता तांत्रिकदृष्ट्या ममता दीदी मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत, त्या आता केवळ तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही प्रशासकीय अधिकार उरलेले नाहीत। आता प्रश्न उरतो की बंगालची गादी कोणाकडे जाणार। आता संपूर्ण चेंडू भाजपच्या कोर्टात आहे। पुढची प्रक्रिया साधारणपणे कशी असेल ती समजून घेऊयात। भाजपचे सर्व 207 आमदार एकत्र बसतील आणि आपला विधिमंडळ नेता म्हणजेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडतील। त्यानंतर हा निवडलेला नेता राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि आपल्याकडे असलेल्या बहुमताचा आकडा सादर करेल। राज्यपालांची खात्री पटली की ते नव्या मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील आणि त्यानंतरच नवीन सरकार अधिकृतपणे कामाला लागेल। सध्या बंगालमध्ये सगळ्यात मोठी उत्सुकता एकाच नावाची आहे, मुख्यमंत्री कोण। यात पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे सुवेंदू अधिकारी। 2021 ला ते विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी थेट ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात त्यांना टक्कर दिली होती, त्यामुळे त्यांचं पारडं जड मानलं जातंय। पण राजकारण आहे, इथे कधी काय होईल सांगता येत नाही। कदाचित भाजप दिल्लीहून एखादा नवा चेहरा समोर आणून सर्वांना चकितही करू शकतं। तर विषय असा आहे की बंगालमध्ये आता तृणमूलचं सरकार अधिकृतपणे संपलंय। आता तिथे कमळ फुलणार की पुन्हा काही नवीन ट्विस्ट येणार हे येणारा काळच ठरवेल। तुम्हाला काय वाटतं, बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारीच हवेत की भाजपने एखादा नवा चेहरा द्यावा? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर डिकोड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।